पुण्यात रक्षकच भक्षक बनत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। 1 कोटींचा दरोडा घालण्यासाठी चक्क राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलीस चौकीतील 2 कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा प्रकार सध्या समोर आलेला आहे आणि या प्रकरणामुळे सध्या पुण्यात एकच खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे येथील एक व्यावसायिक आहेत, हर्षवर्धन पवार असं त्यांचं नाव आहे। एका कंपनीला पैशांची गरज होती, त्याच्यामुळे ते त्यांच्या कर्मचाऱ्यासह 1 कोटी घेऊन निघालेले होते। मात्र सिंहगड सिंहगड रस्त्यावर येताच 2 जणांनी त्यांचा पाठलाग करत आम्ही पोलीस आहोत असं त्यांना सांगितलं। यासोबतच तुम्ही 2 नंबरचा माल तुमच्यासोबत घेऊन जाताय असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला। यावेळेस त्या दोघांमध्येही चांगलीच झटापट झाली आणि त्यावेळी हर्षवर्धन पवार जे आहेत ते त्यांच्याजवळचे जवळपास 73 लाख रुपये घेऊन जे आहेत ते तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले। मात्र त्या 2 जणांनी ड्रायव्हरला धमकावत गाडी जी आहे ती खेड शिवापूर चौकीकडे वळवण्यास सांगितली। याच्यानंतर खरं पाहायला गेलं तर सुरुवातीला या दोन्ही पोलिसांना या गुन्ह्यातून जे आहे ते वगळण्यात आलेलं होतं। मात्र त्याच्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली, CCTV तपासण्यात आले। त्यावेळी त्या पोलीस चौकीतील 2 कर्मचारी, ज्यात एक महिलेचा देखील समावेश आहे, या गुन्ह्यात दोषी जे आहे ते निष्पन्न झाले। प्रमिला निकम असं या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे, तर दुसरीकडे अजित मिस्त्री असं दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। त्याच्यामुळे दरोडा घालण्यातच चक्क पुणे ग्रामीण पोलिसातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने एकच खळबळ उडालेली आहे। पोलीस दलातही आता चांगलीच या चर्चेला जे आहे ते उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण प्रकरणी आतापर्यंत 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यातील 4 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। मात्र जे पोलीस कर्मचारी आहेत प्रमिला निकम आणि अजित मिस्त्री हे अजूनही फरार असल्याची माहिती सध्या समोर येते आणि त्यांच्यासह इतर 6 जणीही फरार असल्याची माहिती सध्या समोर येते। त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या पोलिसांवरती आहे तेच पोलीस आता दरोडा घालायला लागले तर नेमकं करायचं काय असा सवाल जो आहे तो सध्या नागरिकांमध्ये उपस्थित झाला। यासोबतच या संपूर्ण प्रकरणात मुख्य भूमिका बजावणाऱ्या एका तोतया पत्रकार ज्याचं नाव आहे आशिष तिवारी याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे। या संपूर्ण प्रकरणी आता पाहायला गेलं तर नेमकी कशा प्रकारची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की पुणे पोलीस नेहमीच गुन्ह्यांच्या बाबतीत सतर्कता दाखवत किंवा क्राईम जिथे होत असेल त्या बाबतीत जे आहे ते काळजी घेत असतं। मात्र आता अशा गुन्ह्यातच पुणे पोलीस जे आहे ते आता दोषी आढळायला लागले किंवा अशात सहभागी व्हायला लागले तर करायचं काय असा सवाल जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित झाला। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता पुढे नेमकं काय होतं, कर्मचारी जे फरार आहेत ते कधीपर्यंत सापडतात, त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी दरोडा घालण्यातच पुणे ग्रामीण पोलिसातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने सध्या पुणे शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून सर्वसामान्य नागरिकांनी आता स्वतःचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते घेऊन जायचं कोणाकडे असा सवाल सध्या त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।